चेंडूंचा खेळ बाकी ह्या पहिल्या षटकाचो श्री गणेशा करणार चेंडूगण कल्पेश केरकर सचिन साठीचो पहिलो चेंडूवरती दिलस्कूप खेळला गेलो हे चेंडू अडवणे क्षेत्ररक्षकाच्या हाताच्या बाहेरची गोष्ट आणि हो चेंडू सीमा पार झालो षटकाचा आणि स्वतःचा खाता खोलता तो चौकार दिसी सचिन टाकर काय नेत्रदीपक फटको सुद्धा एक शैलीदार फटको शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केल्यान अति ताकद लावची लागली ना फक्त डोक्या लढवचा लागला आणि चेंडू सीमा पार करू यश गावला चौकारनिशी स्वतःचा आणि संघाचा खाता खोलता सचिन टाकर समाचार घेतल्यान कल्पेशच्या गोलंदाजीचो दोघांसाठी सामना तितकोच महत्त्वाचा हा धावसंख्या झाली याच्यावर एक चेंडूचा खेळ पूर्ण झालो 3 षटकांचो सामनो षटकातलो दुसरो चेंडू घेऊन कल्पेश तयार झालो सज्ज झालो सचिन टाकर मॅन फ्रॉम शिरोडा केरवाडा दुसरो चेंडू आता क्लीन स्वीप करूच होतो पण चेंडू आणि बॅटचो काय संपर्क पंच मात्र आपले दोन्ही हात रुंद करून दाखवतो त्या पहिल्या षटकातला पहिला एक वाव पाणी मोजून काढता खराब चेंडूचो मारो केलो गेलो संघाच्या खात्यात अवांतरशी एक धाव जमा झाली धावसंख्या एकान पुढे सरकली धावसंख्या झाली ती 5 काहीतरी ताबो ठेवचं लगात गोलंदाजीवर नियंत्रण ठेवचं लगात आता मात्र एक चांगलो फटको 2 क्षेत्ररक्षकांमधून चेंडू सीमा पार या षटकातलो दुसरो चौकार सचिन टाकरच्या बॅट मधून धावसंख्या 4 पुढे सरकली धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 प्रत्येक सामन्यात चांगली गोलंदाजी करणारा कल्पेश खैत्री आता भरकाटता थोडसो पाटीर आडीये 2 वेळ सुद्धा बघू गावले कारण समोर फलंदाज होता सचिन हा कारण प्रत्येक षटकात प्रत्येक सामन्यात चांगली गोलंदाजी कल्पेशच्या माध्यमातून बघू गावली आणि आजच्या दिवसात रंगतदार सामने एक मोठ्या स्कोरिंगचे हाय स्कोरिंगचा सामना सुद्धा आजच्या दिवसात झालो लो स्कोरिंगचा सामना सुद्धा आजच्या दिवसात झालो आणि 2 अर्धशतका सुद्धा आजच्या दिवसात भूक गावली पहिला शतक आजच्या दिवसातला भावेश मेहतरच्या बॅट मधून त्याने रिव्हर्स स्वीपचा फटको सचिन टाकरच्या बॅट मधून चेंडू सीमा पार एक टप्पो का दुसरी गाव जाणार चेंडू गडग्याच्या पहिल्या जाऊन भूतूत पडलो यो सुद्धा चेंडू सीमा पार म्हणजे षटकातलो तिसरो चौकार भुगवलो धावसंख्या झाली ती 13 कान मंत्राची नक्कीच गरज हा ती म्हणजे कल्पेश केरकर तो थोडस कान मंत्र देव जयदेव केळुसकर नक्कीच एसटीच्या पाठी एसटी रक्षण जेव्हा एसटी रक्षक करत असता तेव्हा नक्की टप्प शोधत असता आपल्या गोलंदाजी तो बघत असता आणि त्या सोप्या जाता कान मंत्र देऊ नक्कीच पुढचो चेंडू कशा पद्धतीचो असतात कल्पेश केरकर धावसंख्या झाली 13 चौकारची हॅट्रिक मात्र सत्ता सचिन टाकर हो सुद्धा चेंडू सीमा पार होता की नाही चांगला क्षेत्ररक्षण झालं चांगला क्षेत्ररक्षण ठे बहु गावला एक चांगला क्षेत्ररक्षण नक्कीच हो सुद्धा चेंडू कदाचित सीमा पार झालो असतो ते चांगला क्षेत्ररक्षण नक्की 3 धाव आपल्या संघासाठी वाचवता आणि बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक काहीतरी चेंज झाली स्ट्राईक वरती आता मात्र रोहन लोणे धावसंख्या झाली ती 14 पहिला षटक चालू महागडा षटकाक सुरुवात झाली कल्पेश केरकरच्या त्याच पद्धतीत फटको जशी सुरुवात सचिन टाकरने केली तोच दिलस्कूप पुन्हा एकदा रोहन लोणेच्या बॅट मधून चेंडू सीमा पार या षटकातलो 4थो चौकार नक्कीच भेरकाटलेलो चेंडू टप्पो आपलं सकाळपासून जो टप्पो शोधून काढला तो शेवटच्या सत्रात काहीतरी विसरलो कदाचित काळोख पडता म्हणून की काय सारवलेला दिसला नसात आणि भरकाटणारा चेंडू कल्पेशच्या माध्यमातून धावसंख्या अतिवेगाने सुटता नक्कीच धावसंख्येची तेजस एक्सप्रेस सुद्धा चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटको चेंडू सीमा पार षटकातलो 5वं चौकार धावसंख्या डबल दुरियेचा खेळ पहिला षटक पुरा झाल्यानंतर 22 अशी धावसंख्या